माझा फर्स्ट व्लॉग आहे. मी आजपासून व्लॉग स्टार्ट करत आहे. पहिले माझी ओळख करून देते. मी आहे त्रिवेणी. मी रांजण गावात राहते, जॉब करते. इथे मी एकटी राहते माझ्या जॉबसाठी, माझ्या फॅमिलीपासून दूर. माझं प्रॉपर गाव यवतमाळ आहे. मी यवतमाळला राहते आणि मी आजपासून ते ह्या व्हिडिओजमध्ये हे सांगणार आहे की एकटं राहणं आणि फॅमिलीसोबत राहण्यात काय फरक पडतो, काय काय वाटतं, मूड स्विंग्स, एकटं राहताना अडचणी, आणि ऑफकोर्स घरचं जेवण तर घरचं जेवण असतं, आपल्याला ते बनवता येत नाही, तर हे सगळं वगैरे. आता मी जॉब कोणती करते आहे? मी जॉब करते फियाट ऑटोमोबाईल कंपनीमध्ये, जिथे मी इंजिन मेन लाईनवर काम करते. तिथे मला इंजिन बनवायचं असतं. ओके. आणि घरापासून लांब राहणं काही सोपं नसतं. खूप अडचणी येतात, एकटं राहा वाटत नाही, मन लागत नाही एकटं राहताना. सोबत कोणी नसतं, फ्रेंड्स वगैरे कोणीच नसतं. माझ्यासाठी पण सोपं नाही आहे, बट मी आता ट्राय करत आहे. ट्राय करण्यात आणि राहण्यात पण फरक असतो. आणि मला पण असंच वाटत होतं घरापासून दूर जावं, राहावं. पण नेमकं जेव्हा घरापासून दूर आली तेव्हा समजलं की एकटं राहणं इतकं पण सोपं नसतं. आता वेळेवर गोष्टीवर घरी जायची इच्छा होते, पण कंपनीतून सुट्ट्या पण मिळत नाही इतक्या दिवसाच्या. आधी खूप चांगलं वाटायचं दुसऱ्यांना बघून की ते घरच्यापासून दूर राहतात, पैसे कमवतात. आता पैसे तर येतात पण मनाला शांती भेटत नाही, अशासारखी गोष्ट झाली आहे. शांती तर खूप, सतत जेवण पण आपल्याला चांगलं बनवता येत नाही असं झालं आहे. मला जेवण काही चांगलं बनवता येत नाही. माझ्या हात जळून जातात, जे बिलकुल चांगलं नाही आहे. कारण की माझ्या याच्यामध्ये नाही येतात, ऑफिसली पोळ्या वगैरे बनवतात येतात सगळं. तर आजसाठी इतकंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.